काय बोलतोय त्याला तू? काय बोलतोय त्या दादाला? काय बोलतोय? सम्राटचा डोळा बघा कसं सुजलाय. पुढे ये. पुढे ये ना, पुढे येऊन दाखव मला. परत बस सम्राटचा डोळा दुखतोय, सुजला पण आहे. तर मला बोलतोय की हे नाही होत ना, परत होणार मला. ठीक आहे. पप्पा तुझं चाललंय, मम्मीचं माहिती असं डॉक्टर नांदी हे चाललं, परत मला असं झालं. परत असं झालं. तर डोळा त्याचा दुखतोय, फोडे आले. त्याचं म्हणणं असं आहे, मम्मी मी आज स्कूलला नाही जात. तो असं बोलताच तुम्ही बघू शकता त्याला घ्यायला कोण आले. त्याचा मित्र त्याला घ्यायला आलाय. तर तो बोलतो खेळायलाच आहे. यो मित्र नाही तुझा? मित्र नाही तुझा? मग कोण आहे हा? मित्र आहे तो माझा, चिक्याचा मित्र आहे तो. चिक्याचा? नाही मम्मी, बघ तू मला काय पण नाही देतो. काय तू देतो? खाऊ पण नाही देतो मला. त्यात मी तुझं का रे तू खाऊ का नाही देत रे सम्राटला? हा? आणलं ना, सम्राटला खाऊ का नाही देत? नाही त्याला मी आणलं का एक दे ना, मग असं मागतो तो लोक. असं करतो का? मग तर मग आता डोळा दुखला म्हणजे काय झालं, आम्ही बीचवर गेलो. मला असं वाटतं बीचवरती ते पाणी आणि अंगावर घेतलं ना सगळं, तर त्या पाण्याने त्याला तो डोळ्याला फोडे आलेले. ती इतकी बेकार आले. रात्री दवाखान्यात नेलं त्याला, पण ती अजून जास्त वाढली. दाखव तुझा डोळा केवढे मोठे आले. तोंड म्हणजे एकदम हे झाले. तर त्याचं म्हणणं असं आहे की त्याला आता स्कूलला जायचं नाहीये, है ना? स्कूलला गेला तर जास्त दुखल असं म्हणणं आहे ना? काय म्हणणं आहे? तुला काय वाटतं, स्कूलला गेलं पाहिजे का नाही? सांग. नाही जायचं ना? का रे? तुला बोलता येतं ना? बोलता येतं का? मग बोल ना. अरे ब्लॉग मध्ये असे मोठे लोक नाही चालत नाही. बोल पटकन, तोंडाने बोल की. तुझ्या ओळखीचे कोणी ब्लॉग बघत असतील तर तुला ओळखतील. तुमच्या नाशिकला बघतात का ब्लॉग बघतात? तुझ्या मम्मीचे आमच्या याच्यात कोणतरी आहे वाटतं नातेवाईक, असं वाटतं मला. त्या दिवशी बोलत होती माझ्या. नाशिकला याची मम्मी नाशिकची. चांगला आहे याच्या मम्मीचा स्वभाव. कुठे आहे मम्मी तुझी? ती मम्मी कुठे? त्याची आजी नाही बोलतो मला. याची आजी बोलतो तुला? हा, लय बोलतात मला. मग बोलतात तर जायचं नाही घरी. जो बोलतो त्यांच्या घरी जायचं नाही. आपण मोठा झालाय ना तू, आता छोटा नाही राहिलाय. मग तुला समजतं ना समोरचा माणूस तुला बोलतोय म्हणून. मग त्यांच्या घरी नाही जायचं आपण. काठीने मारते. हा, काठीने मारते. तुला काठीने मारते? काठीने. हा, मग आईला नाव सांगायचं ना. याला मारते हा, का तुला मारते? मला. तुला काठीने मारते? मग आईला सांगायचं ना नाव, मला काठीने मारते म्हणून. मग आईला सांगायचं नाव, मग आई दांडा काढन. चला मग आता फायनल झालेलं आहे. शाळेत काय जायचं नाहीये. आणि सम्राटचे पप्पा गेले दवाखान्यात सकाळी सकाळी. रात्रभर त्यांना काही झोप नाही आली. ते परत पोटात दुखत असल्यामुळे इंजेक्शन वगैरे घेतले. बघू मी परत पुन्हा फोन करून बघते काय बोलतात काय नाही. बोलतं तर आहे ॲडमिट नाही करणार आहे, घरी येणार आहे इंजेक्शन देऊन. तोपर्यंत बाकीचं जे आहे आपलं ते आवरून घेते. इथं आता असंच चालत राहणार आहे. तर गाईस आम्ही आलेलो शूटला. तुम्ही बघू शकता मला साडी कॉलॅबला आलेली. त्या साडीचं शूट होतं. शूट झालं आहे. आता थकलो आहे. आज गाडी पण नाही आणली. मग पाय पाय चाललो आहे. गिंबलवाला माणूस पुढे आहे. इतना 0 पाणी क्यों ले रहा है? तुम्ही बघू शकता शूट झालं आणि आमच्याकडे पाऊस चालू झाला. आणि पाऊस पण बघा कसा आहे. एकदम वातावरण म्हणजे ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. ऊन पण आहे पाऊस पण आहे. तिकडनं घे, मागं दाखव त्यांना घे. जोरा से आ गया दिख गए हम.
मोठे मोठे थेंब आहेत, मोठे मोठे थेंब आहेत. एक नंबर होते यार, असं वाटतं मातीच व्हावं. साप नाही आणलं तर सारखे केस निघायला लागले, सारखे निघतात. बघू आता पुढे जाऊन रिक्षा भेटते का नाही. रिक्षामध्ये बसलो असतो मग आला असतं तर काय नसतं वाटतं. आता चालता चालता गेलं 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 आला आला, आता असं झालं गेलं गेलं आला आला बस. काय होतंय काय होतंय? मग नीट बस ना, पोक कशाला काढतो? चांगला बस, चांगला बस, व्यवस्थित ताट पुढे घ्यायचं जेवायला. तर आमची इकडे शाळा आता चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तोंडावरूनच तोंड दाखवते तुम्हाला. नाही नाही अजिबात तिखट नाही, जेव तू. इतकं गरीब तोंड झालेलं, इतकं गरीब तोंड झालेलं आहे. तन्मय हा भाजी आवडली ना दादू? हा केस काप केस काप केस काप केस काप. टीचरला बोल, टीचर संडेला केस कापतो मी. बोल बोल माझी तब्येत. असं बांधणार बोलले टीचर. ठीक आहे ठीक आहे, टीचरांना मी पप्पाला सांगते उद्या संडेला केस कापणार आहे म्हणून. ठीक आहे. आता त्याचे केस म्हणजे एवढे पण हे नाहीत, पण थोडेसे दाट आहेत त्याच्यामुळे ते मोठे वाटतात. आणि आता काय शाळा चालू झाली म्हटलं ते केस कापावेच लागतील. हा मला बोलतोय मी शाळेत जायला लागलो कालपासून तर मी काळा पडायला लागलो. घ्या याचा ऍड्रेस. हा दादू तू शाळेत जायला लागला काळा पडायला लागला. कोण बोललो तुला असं? पण तुला कोण बोललं? तुला बोललं कोण की तू काळा पडतोय? कोण बोललं? कोण बोललं तन्मयाला? कोणच नाही बाबा. मग तू कसं काय बोलला की मम्मी मी कालपासून स्कूलला जायला लागलं तर मी काळा पडायला लागलो? मग चला आता क्लास पण चालू झालाय, स्कूल पण चालू झाली. आज कुठला वार आहे? आज संडेला केस कापू. टीचरला बोल, मम्मी बोलली संडेला आपण केस कापू. मग बांधायला लाव बुच्ची टीचरला. टीचरला बोल बांधा बोल माझा. हा एवढं पीठ घालतो? ठीक आहे सांगते मी बोलते टीचरांना. बस मी पप्पांना सांगायला लावते. मी तरी पप्पाला सकाळी बोलली की टीचरांना सांगा की संडेला केस कापणार आहे म्हणून. मग काय मग तू बोलायचं ना टीचर संडेला कापणार आहे. आता नाही वेळ भेटत. आता काल त्याची तब्येत बरी नव्हती, तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं त्याप्रमाणे. त्याच्यावर डोळ्याला फोडे आलेली. तर ती फोडी आम्हाला त्या दिवशी नॉर्मल वाटली, पण काल परवाच्या दिवशी ती फोडी एवढी म्हणजे एवढं सुजलेलं ना डोळ्यात, अक्षरशः त्याचा डोळा ओपन होत नव्हता. म्हणून मग मी काल त्याला स्कूलला पाठवलं नाही. फर्स्ट म्हणजे पहिल्या दिवशी पाठवलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल नाही पाठवलं. त्याच्यानंतर मग आज काल दवाखान्यातनं आणलं तर काल क्लासला पण तो गेला नाही. तर मग रात्री 2 आता जायचं आहे क्लासला 7 वाजता. काल नाही गेला बोल काल नाही गेला क्लासला. हां काल नाही गेला, आज जायचं आहे क्लासला. हां होमवर्क कालच केलंस ना तू बसून? मग कालचा होमवर्क केलास तू कालच, आजचा. मग आता आज तू जाणार क्लासमध्ये, मग आज टीचर नवीन होमवर्क देणार उद्याचा. मग तो पण तू लगेच करून घ्यायचा क्लासवरनं आल्यावर, आहे की नाही? म्हणजे तू संध्याकाळी खेळायला फ्री होतोस.
किंवा सकाळी लवकर उठायला फ्री होतो. नाही तर मग तू हा काय करतो, क्लासचा अभ्यास राहिला का सकाळी 10-11 वाजता उठणार आणि मग संध्याकाळी 6ला आल्या ना मग घाई अभ्यासाला बसतो. आता वाजले 6:30, कधी तो अभ्यासाला बसणार आणि कधी अभ्यास होणार. म्हणून क्लासवरनं आल्या अभ्यास करून घ्यायचा आणि मग खेळायला जायचं, म्हणजे कसं टेन्शन नाही राहत. आणि आता खेळणं सगळं बंद करायचं, सगळं बंद. हा, टीचर बोलली सुट्ट्यांमध्ये जो अभ्यास दिलाय तो अभ्यास तुझा पूर्ण झालेला नाहीये, थोडासाच अभ्यास केलाय. तू गावाला गेला त्याच्यानंतर तू एकदा पण अभ्यासाला बसला नाहीये, समजलं. आता खेळायला कमी करायचं एकदम. तू ते बोलतो ना मी काला होतो, ते काला का होतोय माहिती का, तू बाहेर फिरतो ना म्हणून काला होतोय. तू स्कूलला गेल्यावर काला नाही होत. स्कूलमध्ये तू मध्ये असतो, मध्ये. हा, आणि इथं तू रोडावर खेळतो उन्हामध्ये. शानिया, तुम्हाला शहाणपणे शिकवतं का स्कूलमध्ये बाहेर असतो? मी ऐकलं काय ऍड्रेस. पाऊस आला होता, स्कूलला गेला म्हणून काळा पडायला लागलाय बघा आता हे शास्त्र. नाचत होतास ना. हा, काल पण आलेला पाऊस. भाई आम्ही काल शूट करायला गेलो, शूट वगैरे झालं. साडीचं कोलॅबरेशन होतं ते, तर शूट केलं. तुम्ही बघू शकता, स्टार्टिंगला मी ब्लॉगमध्ये टाकलेलं. आणि थोडेसे अजून म्हटलं काढू सिनेमा असं व्हिडिओ वगैरे. बघितलं तर पाऊस जोरात यायला लागला. मी म्हटलं आता काय खरं नाही. तो 2 मिनिट एक 2 मिनटं आला, त्याच्यानंतर गेला. पण भारी वाटत होतं, वातावरण इतकं भारी झालं होतं ना. आणि आम्ही ज्या एरियामध्ये गेलेलो तिकडे पूर्ण माती आणि झाडं वगैरे होते ना, तर सुगंध इतकं सुंदर येत होता ना मातीचा. नाही झाली सर्दी, नाही झाली तुला. इतकं भारी सुगंध येत होता ना, असं वाटत होतं माती खाऊन घ्या. मातीचं नाव काढलं तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. नाही तन्मय, केसावर ना. हा, तुला कुठे काय बोलते मी तुला काय बोलतच नाही. तो बोलतो मला नको सांगू. मी पेन्सिल खात होती ना, तर त्याने एकदा मला आणून दिलेली, तर दादाने बडबड केली. बोलतो मला नको सांगू. मग त्याला ताकीद दिलेली की तिला पेन्सिल नाही आणून द्यायची म्हणून. असं खाऊ वाटतं कधी कधी. तुम्हाला पण त्या गोष्टीची आवड आहे का नक्की सांगा. तर शूट वगैरे केला आणि मी घरी आली. त्याच्यानंतर बाकीचे कामं होते वगैरे ते केले. आणि मिस्टर दवाखान्यातून आले. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचा परत पोट दुखायला लागलेलं. हा, कसं बनवणार, कसं बघ, कधीचं चालू कर आणि कधीचं बनवणार. हा ना. बघा लाईट गेली आमची इकडची, अशीच सारखी लाईट जात असते. तर मग रात्रीची किती वेळा जाते लाईट? 11-12 वाजता. अरे 11-12 वाजता तर तू इथं असतोस. रात्री 2, 3, 4 सारखी लाईट जाते. लाईट पाण्याचं ठीक आहे, लाईटीचं काय समजा ना झालं. अजून तर पाऊस नाही, पाण्याचा थेंब नाही. लवकर ब्लॉक संपण. परत आले, परत गेली, परत आले, परत गेली, परत आली, परत गेली, परत आली, परत गेली. आमच्याकडे पण परत आलती, परत गेली, परत आलती, परत गेली. आमच्याकडे पण तसेच करते लाईट. काय म्हणणं आहे? जेवण करून आवर लवकर. 7 वाजायला फक्त अर्धा तास आहे. आज सत्य. हा, कसं होणार? हा, आवर लवकर. ताटाला लात लावून नीट बस, उठू नकोस. आमच्याकडे लाईटीचं असं झालंय. आणि इकडे पाण्याचा पण प्रॉब्लेम झालाय. पाऊस नाही पडत आहे लवकर, त्याच्यामुळे पाणी पण नाहीये. न्यूजला आलेलं आय थिंक आता आज पण परत पाणी येणार नाही. इतका प्रॉब्लेम होतोय ना यार पाण्यावरनं. खरंच पाणी नसलं की असं वाटतं जेवण नाही बनवावं. म्हणजे कसं आहे, एक शास्त्र आहे जेवण बनवण्यामागं पण. जेवण नाही बनवलं भांडे नाही पडणार. आणि भांडे नाही पडले तर पाणी नाही जाणार. शास्त्र आहे की नाही त्याच्या मागं पण. आणि जेवण बनवायचं म्हटल्यावर किती पाणी लागतं रे आपल्याला? भरपूर पाणी लागतं. असो, पण माझ्या मते तर पाऊस आता पडला पाहिजे एवढं 2 दिवसामध्ये. कारण की गरम तर होतच आहे, पण पाण्याचा पण प्रॉब्लेम होतो आहे. सो थोडासा पाऊस बघितला मी त्या दिवशी, जरा भारी वाटत होतं. ठीक आहे,
तर कसं वाटलं आमचा आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाणी पाठवा जरा असं तर तुमच्याकडे. जस्ट जोकिंग. आमच्याकडे पाण्याची कमतरता आली ना त्याच्यामुळे एवढं सगळं झालं. हा पाऊस पाणी घ्यायचं ना. हा ना थांब ना आता येईल ना पाणी. पाऊस येईल ना. आणि मला माहित पण नाही उद्या पाणी येणार नाही म्हणून मी पाणी पण नाही भरून ठेवलं. येईल ना पाऊस आता 2 दिवसात. फोन केला होता ना पप्पा बोलले मी फोन केला आहे पाऊस 2 दिवसात येणार आहे. क्लास काय लांब आहे तुझा 2 घंटे लागतो तुला क्लासला जायला. मग एक गल्ली आडवा क्लास आहे तुझा मग तो क्लासला नाही जायचा. हा नाही येत. जेव तू जेवताना बोलायचं ना. तुला किती वेळा सांगितलं. संपव लवकर. एक तास झाला ती चपाती घेतली आहे. अजून एक चपाती 2 चपात्या दिल्या घेतल्यास ना. आवर पटापट चल. सो कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खुश राहा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा बाय बाय कर आता इथं येऊन. अरे जेव ना तू. बाय बाय. ठीक आहे.